मध्ये भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचा सोहळा रंगलाय. पहिल्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी विरुद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत भैरवनाथ क्रिकेट क्लब आंदगाव हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टॉस झाला आणि या सामन्यामध्ये टॉस जिंकून हडशी संघानं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओके, भैरवनाथ क्रिकेट क्लब आंदगाव संघानं टॉस जिंकला आणि टॉस जिंकून फलंदाजी निवडलेली आहे. सामन्याला सुरुवात झाली. पहिला बॉल वरती एक्स्ट्राची धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला. सलामीवर फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल मारणे आणि दुसऱ्या बाजूला सूरज नवस्कर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ओ यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक पहिलं जे प्रगती पथावरती असताना कृष्णा कालेकरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. याही वेळेला पूर्णपणे बॅक डीप टू द क्रीज मधून खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील मैदानामध्ये निर्धाव येताना जो पाहायला मिळतोय. संघाचे संघनायक कॅप्टन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल मारणे आहेत. नक्कीच भैरवनाथ क्रिकेट क्लब आंदगाव हा संघ जर आपण पाहिला मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनला नव्यानं रजिस्टर झालेला आहे आणि या संघाची नक्कीच आपण जर पाहिलं तर ही पहिली स्पर्धा नक्कीच आपल्याला मुळशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहायला मिळते. अनेक नवनवीन संघ मुळशी क्रिकेट असोसिएशनला रजिस्टर होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नवीन नवीन चेहरे समोर येत आहेत आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा ते देखील प्रयत्न करतायत. पहिल्या षटकामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघाचं वर्चस्व आहे. या षटकामध्ये नक्कीच मैदानामध्ये कृष्णा कालेकर यांनी कमालीची गोलंदाजी केली. कुठलीही बाउंड्री नक्कीच आली नाही, मोठा फटका आला नाही. 4 धावा आल्यात धावफलकावरती. कुठल्याही प्रकारचा फलंदाज एकही विकेट खर्च गेलेला नाहीये आणि 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वर्गीय सरपंच बबनभाऊ मराठे आणि स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोणे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ करंडक कुळे अर्थातच BKK ही मानाची स्पर्धा मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. भैरवनाथ करंडक कुळेची प्रमुख सर्व आयोजन कमिटीने घेतलेली प्रचंड मेहनत. स्वर्गीय गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन कुळेचा संघ असेल आणि निश्चितच त्या संघातील सर्व खेळाडू असतील. प्रामुख्याने मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं नितीन भाऊ साठे मुंबई पोलीस पाहायला मिळतात. त्याचबरोबर निलेश भाऊ गावरे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आकाश भाऊ साठे आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग या स्पर्धेसाठी फार मोठी मेहनत घेत आहेत. कुळे संघातील कुळे गावातील प्रत्येक ग्रामस्थ या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू ओव्हर नंबर 2 मध्ये प्रवीण साठे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेले आहेत. कॅप्टन अमोल मारने आपण पाहतोय थोडासा संघर्ष करतात. आतापर्यंत नक्कीच मैदानावरती त्यांच्या बॅटमधून धाव आलेली नाहीये. लेफ्ट हँडर आहेत आणि नक्कीच मैदानावरती एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे. ऑन साइडला टर्न केला बॉल, त्यावरती 1 धाव. दुसरीचा प्रयत्न थोडासा खराब आला. 2 पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 7 धावा. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात निश्चितच आपण करतो त्यावेळेस बरेचसे आव्हानं येतात, बरेचसे चॅलेंजेस येतात, परंतु मैदानामध्ये त्यामध्ये सरावाचं सातत्य ठेवणं, त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवत आपण पुढे चालत राहणं, या अजेंड्यावरती जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला यश एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब आंदगावचा संघ आपण पाहतोय. दूरवरचा प्रवास करून हा संघ आलेला आहे. मुठाखोरे परिसरातील आपण पाहतोय आंदगाव हे गाव आहे आणि या गावातील हे खेळाडू. दुसऱ्या बाजूला कुळणखोरे परिसरातील आपण जर पाहिलं तर श्री सत्य पांडुरंग क्षेत्र हडशी या नक्कीच आपण पाहतोय. पवित्र ठिकाणाहून हडशी गावातून हे खेळाडू आपण पाहतोय जे पाहायला मिळतात. दरम्यानचा चेंडू हवेत खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून कट केलाय बॉल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडू अडवला गेलाय आणि तिकडे प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांसोबतच षटक संपले. दुसरं धावफलकावरती धावा आहेत त्या 10. पॉवर प्लेचा खेळ संपला गेलाय. या षटकांमध्ये कमतरता पाहायला मिळते फक्त षटकार आणि चौकारांची. चर्चा केली की आपण
नवा संघ आहे. या हंगामामध्ये नव्याने ते सुरुवात करतात. टीमची बांधणी केलेली आहे. अनेक नवीन नौके खेळाडू घेतलेले आहेत. काही जुने जाणते क्रिकेटपटू अनुभवी खेळाडू देखील आपल्याला या संघामध्ये जे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच या संघाकडे देखील आता सर्व प्रेक्षकांच्या नजरा रोखून असणार आहेत. एकंदरीतच आपण श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब वांदगावचा स्क्वॉड पाहिला. कॅप्टन अमोल मारणे पाहायला मिळतात. आदित्य शिंदे आहेत, अनंत आहेत, अविनाश भिकोले पाहायला मिळतात, ज्ञानेश्वर गुजर आहेत, कुणाल मारणे, मोन्या मारणे आहेत, निवृत्ती पोळीकर पाहायला मिळतात, ओमकार आहेत, ओमकार अटाले आहेत, ओमकार मारणे पाहायला मिळतात, प्रफुल्ल मारणे पाहायला मिळतात, रोबोट आहेत, सात्विक असतील, सागर असतील, श्रीकांत शिंदे, सूरज नवस्कर, वसंत गुजर, वेदांत मारणे, विवेक मारणे आणि सचिन गुजर. आणि नक्कीच आपण पाहतो ही संपूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळते चांगल्या सरावानेशी. यावेळेस पुढे सरसावत पावलांचा वापर केलाय अमोल मारणे यांचा फटका तर जोरदार, परंतु बाउंड्री क्लिअर झालेली नाहीये. लॉंग ऑफला दर्शन कळमकर टिपताय झेल. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. डावाला सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर दाखल झालेले आहेत, ओमकार आलेले आहेत. आडव्या बॅटचा वापर केला गेलाय, ऑन साइडला फटका खेळलाय आणि आता इथे फिल्डरला टाटा बाय बाय करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतायत 4. आलेला एक कडक चौकार. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा हा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडीशी गडबड पाहायला मिळते आणि त्यानंतर निश्चितच मैदानामध्ये धाव प्राप्त होईल. 16 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीच्या मार्कवरती सुमित बोडके पॉवर हाऊस एंड कडून मारा करत असताना मैदानामध्ये उजव्या हाताने उर्ध विकेट आलेले आहेत. राईट हँडर फलंदाज आपण पाहतोय ओमकार स्ट्रायकिंग एंडला असताना. पुन्हा एकदा एकेरी धाव येते आणि एका धावेसोबतच धावफलक मैदानामध्ये पुढे जाईल. धावफलकावरती धाव आहेत त्या 17. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 18 चेंडूंमध्ये 17 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. एक फलंदाज बाद झालेला आहे आतापर्यंत. एक एक्स्ट्राची धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती. 18 बॉलवरती 17 रन्स बनल्या गेल्यात. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघ जर तुम्ही पाहिला तर मुळशी तालुक्यातील एक नामवंत आणि एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब, श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब अंदगाव हा एक नवीन संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. या संघाची सुरुवात निश्चितच मैदानावरती कशा पद्धतीने होईल, कुठले कुठले खेळाडू या टीम मध्ये आहेत, कोण गोलंदाजी करतो, कोण फलंदाजी करतो, कोण चांगली फिल्डिंग करतो, या स्पर्धेमधून नक्कीच आता त्यांची ओळख मुळशी तालुक्याला इथे निश्चित प्रमाणे होणार आहे. मोठा खोरे परिसरामध्ये अंदगाव गावातील खेळाडू आपण पाहतो. एक चांगले क्रिकेट खेळताना आम्ही पाहिलेले आहेत. मोठा खोरे प्रीमियर लीग देखील नक्कीच आम्ही कव्हर केली. त्यामध्ये देखील अंदगावचे बरेचसे खेळाडू आपल्याला सहभागी होताना देखील पाहायला मिळाले होते. अनेक वेगवेगळ्या भागांमधून आपण पाहतो. नक्कीच मुळशी तालुक्यामध्ये क्रिकेट मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळलं जातं.
ज्यामध्ये रिहेकोरे परिसर असेल, कोळवंकोरे असेल, मुठामोसे खोरे परिसर असेल, या वेगवेगळ्या प्रकार क्षेत्रातून निश्चितच खेळाडू येतात. दरम्यान बॉल हवेत, आता देखील इथे विकेटची संधी. यस, टेकन, व्हेरी गुड कॅच. फलंदाज मैदानामध्ये बाद, विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार मारणे आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मिडल ऑर्डर मध्ये नक्कीच आपण जर पाहिलं, एक पॉवर हिटिंग करण्यासाठी ओळखले जाणारे खेळाडू ओमकार मारणे मैदानामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतात संतोष खैरे. स्पर्धेच्या निमित्तानं हर्षलजी जाधव यांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत आहे. इनसाइड आउट, आल्या आल्या उडवला बॉल हवेत. ओमकार मारण्याच्या बॅटमधून फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, त्यानंतर नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय हो इथे थोडीशी गडबड, नजर हटी, दुर्घटना घटी. एक छोटासा चान्स मिळाला आणि मैदानावरती तिथे एका धावेचं रूपांतर हे 2 धावेंमध्ये होताना पाहायला मिळतंय. तर या 2 धावेंसोबतच टीमची धावा संख्या देखील आपण पाहतोय पुढे जाईल. 19 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहे. 19 अंक धावफलकावरती आल्यानंतर हमखास 19 फेब्रुवारीची आठवण तुम्हा सर्वांना येते आणि अगदी येत्या 19 तारखेला येत्या गुरुवारी प्रामुख्याने आपण पाहतोय एक मोठा उत्सव, एक मोठा सोहळा प्रामुख्याने अखंड हिंदुस्थानामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीचा सोहळा प्रामुख्याने आपण मोठ्या उत्साहात पार पडताना पाहणार आहोत. दरम्यान या चेंडूवरती देखील 1 धाव येईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 21. संतोष खैरे यांचे षटक, या षटकामध्ये विकेट आला, परंतु पुढच्याच बॉलवरती एकेरी धावा चालू आहेत, धावा चालू आहेत, सिंगल डबल येत आहेत. दरम्यानचा चेंडू बॅकफुटवरून देखील खेळण्याचा प्रयत्न होता, कुठल्या प्रकारे फुटवर्क नाही ओमकार यांच्याकडून आणि हा चेंडू मैदानामध्ये डॉट येतोय. षटक संपलेलं आहे 4थ्या क्रमांकाचं आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 21. 21 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पिरंगुट क्रिकेट क्लब आपण पाहतो नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहेत. पुढील मॅच मध्ये इन ॲक्शन ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये जवळपास 1 महिन्याभराचा ब्रेक या हंगामामध्ये निश्चितच आपल्याला मुळशी क्रीडा असोसिएशनच्या स्पर्धेसाठी पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच उत्साहात मुळशी तालुक्याचं क्रिकेट आपण पाहतोय नक्कीच पुन्हा या हंगामामध्ये सुरू झालेलं आहे. पिरंगुट क्रिकेट क्लबची संपूर्ण टीम प्रामुख्याने जर आपण पाहिलं मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलीदादा गोळे, कॅप्टन अनिकेतदादा पौळ आणि त्यांची संपूर्ण सेना नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहे. त्यांचंही आपण भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूयात. आणि विशेष आज जर पाहिलं तर पिरंगुट संघ या हंगामामध्ये नव्या जर्सीने उतरताना पाहायला मिळतात. या ब्रेक नंतर नक्कीच आपण पाहतो एक नवी कोरी जर्सी त्यांच्या अंगावरती जे पाहायला मिळते, वेगळे वेगळे डिझाईन. दरम्यानचा चेंडू समोर ड्राइव्ह केलाय, लॉंग ऑफ मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळत आहेत 4. नागेश आखाडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेले आहेत. थँक्यू. आजच्या या पहिल्या हाफ मध्ये जर आपण पाहिलं भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये 6 संघ पाहायला मिळत आहेत. ओ फुल टॉस बॉल होता, परत एकदा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला, तिकडे दर्शन कळमकर आहे चेंडू थांबवत आहेत आणि या चेंडूवरती देखील 1 धाव प्राप्त होते. स्वर्गीय किरण भाऊ साठे वाळेन डोंगरगाव टीम, सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीम, सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी, श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब आंधगाव संघ आहे, पिरंगुट क्रिकेट क्लब आहे, श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारोंजी संघ आहे. हे 6 संघ आज मैदानावरती प्रामुख्याने खेळणार आहेत, भिडणार आहेत आणि आजच्या दिवसातून कोण बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचणार हे नक्कीच पाहणं बरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. यावेळेचा चेंडू थोडासा उसळी घेणारा बॉल आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, टॉपेज घेऊन बॉल इष्टांच्या मागे ट्रॅव्हल झालेला आहे आणि नक्कीच तिथे 1 धाव प्राप्त होते. शेवटचे आता 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. सूरज नवस्कर 14 चेंडू खेळलेले आहेत,
त्यांनी 17 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला ओमकार मारणे यांच्या बॅटमधून देखील 4 धावा आलेल्या आहेत. यावेळेसचा फटका जोरदार आहे आणि मैदानामध्ये आता इथे एका टप्प्यावरती बॉल होईल फरार. सीमारेषेच्या आरपार सूरजच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. यस सर. ओके, जुना चेंडू. अंपायर सर थांबा 1 मिनिट. पहिलाच दिवस आहे स्पर्धेचा, त्यामुळे आपण नवीन चेंडू वापरणार आहोत याची नोंद घ्या. हडसी टीम जर ऍक्सेप्ट करत असेल तर या मॅच साठी ते चालून घेऊयात. परंतु इथून पुढे चेंडू हरवला, खराब झाला तर नवीनच चेंडू आजच्या दिवसासाठी तरी असेल. जुन्या चेंडूचा साठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन चेंडू हे वापरले जातील. शेवटचा बॉल होता आणि त्यावरती नक्कीच आपण पाहतोय 2 धावा आलेल्या आहेत. 33 रन, 33 धावा धावफलकावरती श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब बांधगाव टीमने बनवल्या 33. तर सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी या संघाला बनवायचे असतील त्या 34 धावा. थांबा डीजे, थँक्यू डीजे. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघ आपण नक्कीच अनेक वर्षांपासून मुळशी असोसिएशनला खेळतायत. मैदानाच्या बाहेर जाताना एका ओळीत एका लाईन मध्ये बाहेर जायचे स्ट्रिक्ट सूचना आयोजन कमिटीकडून आमच्यापर्यंत आलेल्या आहे. पुढच्या मॅच मध्ये जर आपण रूल्स फॉलो केले नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. तर नक्कीच आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 33 धावा बनवल्या गेल्यात. 34 धावेंचं टार्गेट जे आपण पाहतोय नक्कीच सेट केलेलं आहे. यानंतर न होणारा जो पुढील सामना असेल त्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. फिरंगुट क्रिकेट क्लब विरुद्ध सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक या नक्कीच कुठली मॅच आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. तिसरा सामना येस कातर खडकच आहे. फिरंगुट क्रिकेट क्लब विरुद्ध सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक या दोन संघांमध्ये पुढील मॅच मैदानावरती रंगणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. नक्कीच जे फायनल शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचलं होतं त्याप्रमाणे तिसरा सामना हा फिरंगुट विरुद्ध कातर खडक असा असणार आहे. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचे. नव्या कोऱ्या जर्सी मध्ये फिरंगुट क्रिकेट क्लब हा संघ आहे आणि नक्कीच त्यांच्या विरुद्ध सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीम आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. स्पर्धेच्या निमित्तानं सरपंच दीपक भाऊ यादव यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. तर दीपक भाऊंना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी टॉस होईल. कॅप्टन या ठिकाणी जर आपण पाहिलं फिरंगुट टीम कडून संघनायक पद अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या खांद्यावरती आहे. नागेश राठोड उपस्थित होत आहेत. टॉस जिंकून काय त्यांचा गेम प्लॅन असेल ते देखील आपण निश्चितच त्यांच्या मुखातून ऐकणार आहोत. तर मैदानामध्ये जाऊयात. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब अंधगाव संघ आपण पाहतोय
सज्ज होत आहेत. 34 धावा रोखायच्या आहेत षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती अमोल सर, बॉलरचं नाव कळवा. षटक क्रमांक 1 साठी अनंता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनंत राऊत षटक क्रमांक 1 साठी आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण साठे, नॉन स्ट्राईकला निलेश खेरे. पंचांचा इशारा लेट्स प्ले. चला खेळूया. डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू, दुसऱ्या डावातील पहिलाच बॉल. ओ, प्रवीण साठेला बाद करण्याची संधी होती. पॉइंटच्या फिल्डर कडून छोटीशी चुकी मैदानावरती होते, परंतु ही छोटी चूक मैदानावरती किती मोठी ठरेल हे पाहणं देखील निर्णायक आहे. फार मोठा प्रेशर क्रिएट होऊ शकला असता आरसी टीम वरती. जरूर धावेंचं माफक आव्हान आहे, परंतु पहिला विकेट ज्यावेळेस पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल वरती ज्यावेळेस जातो त्यावेळेस नक्कीच मैदानावरती तिथे हलकासा प्रेशर. परंतु आता निलेश खेरे स्ट्राईक वरती आलाय. हा खेळाडू प्रेशर घेत नाही, प्रेशर देतो. बॉल मैदानावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला एक स्टॅकिंग स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल मैदानावरती सीमा पार. अकाल मृत्यू मरता काम करता जो चंडाल का. दीपकजी यादव सरपंच साहेबांना विनंती आहे, आपण टॉस साठी या. तर दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. आपण टॉस करूयात. खडक संघाकडून कॅप्टन आकाश मालपट आहेत. पिरंगुट संघाकडून कॅप्टन नागेश राठोड आहेत. तर मैदानामध्ये 5 षटकांची लढत असणार आहे. पाहूया कोण टॉस जिंकेल आणि काय डिसिजन असेल. कारण कातर खडक संघानं पहिल्या मॅच मध्ये चांगला स्कोर केला, परंतु धावा डिफेंड झाल्या नाही. थोडीशी बॉलरची कमतरता त्यांच्याकडे जरूर जाणवली. परंतु आज पिरंगुट क्रिकेट क्लब टीम मध्ये नक्कीच कोण नक्कीच प्लेइंग 11 मध्ये असणार आहे. कुठले खेळाडू अवेलेबल आहेत ते देखील निश्चितच त्याची चर्चा देखील आता संघाचे खेळाडू करतायत. टॉस झालेला आहे आणि सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीमनं टॉस जिंकलाय. गोलंदाजी निवडली. दरम्यान मॅच कडे जाऊयात. निलेश खैरेच्या बॅट मधून झंझावात सुरू झालाय. चौकार, त्यानंतर मैदानामध्ये एक डॉट आणि पुन्हा पुढच्या बॉलवरती चौकार आलाय. .34 इज अ टार्गेट. 34 धावेंचं आव्हान. भैरवनाथ करंडक कुळे. आपण पाहतोय कुळे गाव नक्कीच मुळशी तालुक्यातील महत्वपूर्ण गाव आहे. कुळूनखोरे परिसरातील आपण पाहतोय नक्कीच ग्रामीण परिसर, सह्याद्रीच्या दरेखोऱ्यात वसलेलं कुळे हे गाव. आणि या गावातील नक्कीच आपण पाहतोय सर्व युवकांनी, सर्व ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत आणि त्यानंतर भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. भैरवनाथ करंडक 2026 आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे, उद्घाटनी दिवस आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ पार पडला. पहिला सामना झाल्यानंतर आपण पाहतो निश्चितच तिथे उद्घाटन समारंभ देखील झाला आणि आता दुसरी लढत मैदानावरती रंगलेली आहे. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरीज पाहायला मिळतात. निलेश खैरे याही वेळेला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तो खिलवाड करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पॉइंटला 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे. 13 धावा धावफलकावरती आहे. माऊली साऊंड मुळशीवाला यांच्या माध्यमातून एक दमदार आवाज भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेला निश्चितच आपण पाहतोय जो दिला जातोय. ओहो, यावेळेस देखील आणखीन एक कडक प्रहार. निलेश खैरेच्या बॅट मधून इथे बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आणि पाहता पाहता बॉल फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यू मरता काम करता जो चंडाल का. अकाल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यू मरता काम करता जो चंडाल का. षटक संपले. पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती धावा आहेत त्या 17. सुंदर सॉन्ग डीजेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी प्ले केले जातात. खरं तर कालच एक महत्वाचा हिंदू सण आपण पार पडताना पाहिला. महाशिवरात्रीचा खरं तर उत्सव निश्चितच आपल्या अखंड हिंदुस्थानामध्ये पार पडला. अकाल मृत्यू वो मरे जो कर्म करे चांडाल का. काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. आणि नक्कीच जे महाकालचे जे शंकराचे भक्त आहेत त्यांचं काळही वाकडं करू शकत नाही असं साधारणतः त्या सॉन्ग मधून सांगण्यात आलं. दरम्यान षटक संपले. पहिल्या धावफलकावरती धावा आहेत त्या 17.
24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही बनवायच्या 17 धावा. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम रेडी राहायचे. प्रामुख्यानं आज फिरंगू टीम सोबत मयूरप्पा गोळे देखील मैदानावरती उपस्थित आहेत. योगेश आबा देखील उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे जाऊयात. ओव्हर नंबर 2 साठी नवीन गोलंदाज सज्ज होत आहेत. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर टाकला, आडव्या बॅटनं पुल केला आणि चेंडू गुल केला. सरळ स्क्वेअर लेग सीमा पार. रन मिळत आहेत 6. आलाय षटकार. थँक्यू डीजे. ओमकार भाऊ बॉलरचं नाव कळवा. श्रीकांत आलेत ओव्हर नंबर 2 साठी. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. आणखीन एक बिग हिट आणि आता देखील मैदानामध्ये दन दन करत बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफी वरती आदळलाय आणि नक्कीच तिथे मैदानावरती मिळत आहेत 4 धावा. थँक्यू डीजे. 27 धावा वरती आहे. प्रवीण साठे पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती कॅच सुटला होता या फलंदाजाचा. त्यानंतर झेल सुटल्यानंतर फलंदाज किती घातक आहे हे मैदानामध्ये पाहायला मिळतंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आता देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार मिळतोय. धावफलक 31. मॅच जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता आहे. मी अगोदरही उल्लेख केला की श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब आंदगाव संघ मित्रांनो या संघाची पहिली स्पर्धा आहे, पहिलीच मॅच आहे. त्यामुळे निश्चितच मैदानामध्ये तितकासा अंदाज जरूर नाहीये. या मोठ्या स्पर्धांमध्ये निश्चितच कशा पद्धतीने खेळ साकारायचा, कुठल्या गोलंदाजाला कुठल्या क्षणी बॉलिंग द्यायची, कुठला बॅटर कुठल्या क्रमांकावरती पाठवायचा, थोडेसे सामने खेळत गेल्यानंतर त्या गोष्टींचा अनुभव संपूर्ण टीम आणि संघाच्या संघनायकाला येईल आणि त्यानंतर निश्चितच हा संघ देखील मैदानावरती मॅचेस जिंकताना, स्पर्धा जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हर्षी टीम भारतीय बाजी जिंकतायत. हार्दिक अभिनंदन. आ गया दिल चुराने मैं आ गया दिल चुराने मैं आ गया. हार्ड लक श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब आंदगाव संघ. अपयश ही यशाची पहिली पायरी. कुठल्याही निश्चितच यशाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर सुरुवातीला अडथळे येतात, अडचणी येतात, समस्या येतात, परंतु त्या अडथळ्यांवरती मात करत पुढे जावं लागतं. आणि नक्कीच मैदानामध्ये या मॅचमध्ये काय चुकलं ते शोधा, कुठे कमी पडलं ते शोधा आणि निश्चितच आगामी काळामध्ये पुढच्या मॅचेससाठी मोठ्या जोमानं नक्कीच आपण